भक्तीमुळे निर्माण झालेले संघर्ष, कुटुंबाची नाराजी आणि समाजाची टीका. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिली की विवाहानंतर संत नामदेव महाराजांच्या आयुष्यात संसार आणि भक्ती यांचा संघर्ष सुरू झाला आणि आज आपण या भागात आपण त्या संघर्षाचे अधिक तीव्र रूप पाहणार आहोत. भक्तीत रंगलेला मनुष्य पण संसारापासून दूर. नामदेव महाराजांचं संपूर्ण मन, विचार आणि भावना विठ्ठलातच गुंतलेलं होतं. त्यांना दिवस रात्र फक्त एकच गोष्ट दिसायची, ती म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते मंदिरात बसून भजन करत, अभंग म्हणत आणि देवाशी जणू संवाद साधत असत. पण या सगळ्याचा एकच परिणाम होता, ते हळूहळू संसारापासून दूर होत होते. कुटुंबाची वाढती नाराजी, घरात परिस्थिती बदलू लागली. कामाधंद्याकडे दुर्लक्ष, आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्याही अपूर्ण. रजाई आणि कुटुंबांना आता ही गोष्ट सहन होईना. रजाईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. फक्त भक्तीने घर चालतं का? आपल्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार? ती अनेकदा प्रेमाने समजवायची, कधी रागाने बोलायची, पण नामदेव महाराजांचं मन तिथेच नव्हतंच. भावनिक ताण, एक स्त्रीचा संघर्ष. रजाईच्या अवस्था खूप वेदनादायक होती. एकीकडे ती आपल्या पतीच्या भक्तीवर प्रेम करत होती, पण दुसरीकडे ती गृहिणी होती, जिला घर चालवायचं होतं, कुटुंब सांभाळायचं होतं. तिच्या मनात एक वेदनाही होती. मी देवाशी स्पर्धा करू शकते का? हा प्रश्न फक्त रजाईचा नाही, ते त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे ज्याच्या आयुष्यात कर्तव्य आणि श्रद्धा याचा संघर्ष निर्माण होतो. समाजाची टीका. हळूहळू ही गोष्ट फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही. गावात चर्चा सुरू झाली. नामदेव वेडे झाले आहेत. देवभक्ती ठीक आहे, पण इतकी अति का? घर सोडून देवाच्या मार्गाला लागले. लोकांची टीका वाढत गेली. काहींनी हसू केलं, काहींनी टीका केली, काहींनी तर त्यांना वेगवेगळ्या टीका करत राहिले. एकटा पडलेला भक्त. या सगळ्या परिस्थितीत नामदेव महाराज एकटे पडत चालले होते. कुटुंब नाराज, समाज विरोध, कोणत्याही त्यांच्या भावनांना समजून घेणार नाही. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही, त्यांची विठ्ठलावरची श्रद्धा. ती अजूनही तितकी मजबूत होती, कदाचित त्याहूनही अधिक. हा संघर्ष का आवश्यक होता? जीवनात कधी कधी संघर्ष येतो, कारण तो आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असतो. नामदेव महाराजांच्या आयुष्यातील हा संघर्ष तसाच होता. हा काळ त्यांना शिकवत होता, भक्ती फक्त भावना नाही, ती समजून घ्यावी लागते. देवावर प्रेम असलं तर ती जीवनातील कर्तव्यही महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, खरी भक्ती म्हणजे संतुलन, बदलाची चाहूल. या संघर्षानंतर नामदेव महाराजांच्या आयुष्यात एक मोठा बदल येणार होता. त्यानंतर भेटणार होते असे संत जे त्यांच्या भक्तीला नवी दिशा देणार होते. त्यांच्या जीवनात येणार होते ज्ञानाचा प्रकाश. आजचा संदेश या भागातून आपण काय शिकतो? कोणतीही गोष्ट चांगली नसते, अगदी भक्तीही. कुटुंब आणि समाज यांच्याशी नातं जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. संघर्ष हा शेवट नसतो, तो बदलाची सुरुवात असतो. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत संत नामदेव महाराज आणि संतांची भेट, त्यांच्या आयुष्याला मिळालेलं नवीन वळण. तोपर्यंत माझ्यासोबत नामस्मरण करत राहा. विठ्ठल विठ्ठल.